मित्रांनो, नारी शक्ती हे ॲप तुम्हाला प्ले स्टोरवरून डाउनलोड करून घ्यावं लागेल। हे ॲप घेतल्यानंतर ॲप ओपन करायचं मित्रांनो, असा इंटरफेस ओपन होईल। मुख्यमंत्री महिला शक्तीकरण अभियान हा इंटरफेस आल्यानंतर मित्रांनो थोडा वेट करायचा आहे, कारण की सगळेच लोक आता ह्या साईटवरती आहेत। थोडी साईट स्लो चालते, त्यामुळे थोडा वेळ लागतोय। पेज लोड होत आहे मित्रांनो। ह्या वेळेमध्ये तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला प्रेस करा। चला, आपलं पेज ओपन झालं आहे। तुम्ही पाहू शकता मित्रांनो इथे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, त्यानंतर महिलांची योजना आणि तिसरा कॉलम आहे तुम्ही केलेले अर्ज। तर ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण पाहणार आहोत की तुम्ही तुमच्या घरी बसल्या मोबाईलमध्ये हा अर्ज कसा भरायचा आहे। अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत आहे। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। सर्वप्रथम मित्रांनो, माझी लाडकी बहीण यावरती क्लिक करून असा इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं नाव मेन्शन करायचं आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्यासाठी मी डमी नाव टाकत आहे। तुम्ही तुमचं पूर्ण नाव अशा प्रकारे मेन्शन करायचं आहे। महिलेचं नाव, त्यानंतरचं मिस्टरांचं नाव आणि आडनाव, त्यानंतर खाली तिच्या पतीचं नाव टाकायचं आहे। मित्रांनो, पतीचं नाव पण पूर्ण टाकायचं आहे, म्हणजे त्या व्यक्तीचं नाव, त्यांच्या वडिलाचं नाव आणि त्यांचं आडनाव अशा प्रकारे तुम्हाला नाव टाकायचे आहेत। मी डमी नाव टाकत आहे मित्रांनो। तुम्ही तुमचं ओरिजिनल नाव पूर्णपणे व्यवस्थित टाकायचं आहे। त्यानंतर खाली जन्मतारीख विचारली आहे। जन्मतारीख मित्रांनो 21 वर्षाच्या पुढं असाल तरच हा फॉर्म भरायचा आहे आणि वयाची अट 21 ते 65 वर्ष आहे। मी डमी फॉर्म भरतोय म्हणून एक अंदाजे तारीख टाकत आहे। तुम्ही ओरिजिनल तारीख टाकायची आहे। त्यानंतर खाली जन्माचं ठिकाण, तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये तुमचा जन्म झाला असेल तो जिल्हा निवडायचा आहे। त्यानंतर खाली तुम्हाला शहर किंवा गाव विचारलं आहे। तुमचं ज्या गावाचं नाव असेल त्या गावाचं नाव ते तुम्हाला मेन्शन करावं लागेल। गावाचं नाव मेन्शन करून घ्यायचं आहे। स्पेलिंग मिस्टेक होऊन द्यायची नाही मित्रांनो, स्पेलिंग व्यवस्थित टाकायचे आहे। त्यानंतर ग्रामपंचायत, महानगरपालिका, तुमचं जे असेल ते नगर परिषद ते टाकून द्यायचं आहे। ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायत करायचं आहे। त्यानंतर इथे तालुका तुमचा निवडून घ्यायचा आहे, तुमचा जो तालुका असेल तो। ग्रामपंचायत व्यवस्थित स्पेलिंग व्यवस्थित टाकायची मित्रांनो, स्पेलिंग मिस्टेक होऊन द्यायची नाही आहे। त्यानंतर तुमचा पिनकोड टाकायचा आहे, जो तुमचा पिनकोड असेल तो। त्यानंतर खाली तुमचा पूर्ण ॲड्रेस विचारला झाला आहे, तर तुमचा पूर्ण ॲड्रेस टाकायचा आहे, तोही व्यवस्थित टाकायचा आहे। त्यानंतर खाली तुमचा मोबाईल क्रमांक विचारला आहे। मोबाईल क्रमांकही जो आधार लिंक आहे तो मोबाईल नंबर यावरती टाकायचा आहे। व्यवस्थित अर्ज भरायचा मित्रांनो, अर्ज रिजेक्ट झाला नाही पाहिजे आपला। खाली आधार क्रमांक टाकून घ्यायचा व्यवस्थित, त्या महिलेचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा। खाली विचारलंय बघा मित्रांनो, शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या अधिक योजनेचा लाभ घेत आहात का? तर इथे तुम्हाला नाही असं मेन्शन करायचं आहे। त्यानंतर खाली तुमची स्थिती काय आहे, विवाहिक तर विवाहिक करायचं, लग्न झालं नसेल तर अविवाहिक करायचं। त्यानंतर खाली बँक डिटेल विचारलं आहे। बँक डिटेलमध्ये तुमच्या ज्या बँकेत अकाउंट आहे, शक्यतो नॅशनलाइज बँकेचा अकाउंट नंबरच टाका मित्रांनो। इंडियन पोस्ट अकाउंट बँक ही चालते, किंवा बाकीचे तुमच्या ज्या नॅशनल बँक असतील त्या। त्यानंतर खाली तुमचं नाव टाकायचं आहे अकाउंट होल्डरचं। स्पेलिंग मिस्टेक होऊन देऊ नका, व्यवस्थित नाव मेन्शन करा। आणि त्यानंतर त्या बँकेचा खाते क्रमांक टाकायचा आहे, खाते क्रमांक ही व्यवस्थित मेन्शन करा। त्यानंतर त्या बँकेचा IFSC कोड मेन्शन करायचा आहे। अगदी सोपी पद्धत आहे मित्रांनो, फक्त व्यवस्थित माहिती भरायची आहे। आणि जो आधार नंबर लिंक आहे मोबाईलला, तर तिथं होय म्हणून असं करायचं आहे। त्यानंतर पहिलाच कॉलम जो आहे तो आपला आहे आधार कार्ड अपलोड करणे। त्या सेकंड याच्यामध्ये आहे जन्म प्रमाणपत्र। थर्डमध्ये आहे उत्पन्नाचं प्रमाणपत्र। उत्पन्नाचं प्रमाणपत्राची गरज नाही मित्रांनो ॲक्च्युली, पण मी केलं आहे इथे। त्यानंतर आहे अर्जदाराचे हमीपत्र। हमीपत्र हे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो आहे, तिथून डाउनलोड करू शकता। त्यानंतर बँकेचं पासबुकची प्रत अपलोड करायची आहे। आणि साऱ्यात शेवटी अर्जदाराचा फोटो।
तर मित्रांनो मी ब्लँक फोटो काढला आहे. तुम्हाला त्या महिलेचा फोटो घ्यायचा आहे लाईव्हमध्ये आणि तो फोटो अपलोड करायचा आहे. आणि साऱ्यात शेवटी मित्रांनो आपण अर्ज केलेला इथे बघू शकतो. आता केलेल्या अर्जामध्ये आपल्याला पाहायचं आहे आपण जो अर्ज भरला आहे तो लोड होत आहे. मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला प्रेस करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवरती मिळत जातील. तेही अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो आपलं पेज ओपन झालं आहे. इथे तुम्ही पाहू शकता अर्ज जो केला आहे मी तो इथे व्यवस्थित आला आहे. स्पेलिंग परत एकदा बघून घ्यायची आहे. स्पेलिंग मोबाईल नंबर, तुमचा आधार नंबर आणि शेवटी तुम्ही पाहू शकता की इथे हे स्टेटस आलेला आहे. बफरिंग होत आहे. लोडिंग सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडासा वेट लागतं आहे. लोडिंग होत आहे मित्रांनो, थोडा वेळ लागतं आहे. हे झालं आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझं ॲप्लिकेशन पेंडिंगमध्ये दाखवतं आहे. असं दाखवलं तुमचं ॲप्लिकेशन 24 तासानंतर ॲप्रूव्हल होते.